नमस्कार. आपल्या भारतीय संविधानातनं एक खूप मोठं वचन दिलेलं आहे. असं वचन जे इतिहासात झालेल्या अन्यायावर एक उपाय म्हणून बनवलं गेलं. हो, आणि तेच वचन म्हणजे कलम 46. चला तर मग आज हे कलम नेमकं काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण पहिला प्रश्न हा येतो की असं वचन देण्याची गरजच का पडली असेल, नाही का? याचं उत्तर आपल्याला आपल्या इतिहासात मिळतं. चला जरा मागे जाऊन पाहूया. विचार करा, हजारो वर्ष सामाजिक विषमतेमुळे अनुसूचित जाती जमाती आणि इतर अनेक दुर्बळ घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अक्षरशः दूर ठेवलं गेलं. आणि ह्याचा थेट परिणाम काय झाला तर त्यांचं शिक्षण आणि आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबली. आणि याच ऐतिहासिक अन्यायावर एक ठोस उपाय म्हणून आपल्या संविधान निर्मात्यांनी कलम 46च्या रूपात एक विशेष वचन दिलं. हे फक्त एक साधं कलम नाहीये, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेलं एक खूप महत्त्वाचं आणि सक्रिय पाऊल आहे. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचा काय परिणाम होतो? कायदा तर कागदावर असतो, पण त्याचं खरं रूप तेव्हा दिसतं जेव्हा तो कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवतो. चला एका मुलीची गोष्ट पाहूया. ही आहे सविता, मेळघाटातली एक आदिवासी मुलगी. तिच्यासाठी शिक्षण घेणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. कल्पना करा, रोज 8 किलोमीटर, तेही घनदाट जंगलातून शाळेत जायचं. साहजिकच तिच्या आईवडिलांना सतत तिची काळजी वाटायची. पण मग तिच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. सरकारच्या एका विशेष निवासी शाळेमुळे म्हणजे आश्रमशाळेमुळे तिचे सगळे अडथळे दूर झाले. तिला फक्त मोफत शिक्षणच नाही, तर राहण्याची, जेवणाची, पुस्तकांची आणि गणवेशाची सोय झाली. आणि या मदतीचा परिणाम तो तर खूपच जबरदस्त होता. आज तीच सविता एक शिक्षिका बनली आहे आणि आपल्याच गावातल्या पुढच्या पिढीला घडवत आहे. बघा, शिक्षणातून सुरू झालेलं हे सक्षमीकरणाचं चक्र कसं पुढे चालू राहतं. तर मग हे सगळं शक्य झालं कसं? तर याचं उत्तर आहे कलम 46. याच कलमाच्या भावनेतून एकलव्य मॉडेल निवासी शाळा, नवोदय शाळा आणि आश्रमशाळा यांसारख्या योजना सुरू झाल्या. आणि याच योजनांमुळे आज सवितासारख्या हजारो मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळतेय. सविताची ही गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे, नाही का? पण आता ह्या सगळ्याच्या मुळाशी जो कायदेशीर आधार आहे तो जरा नीट समजून घेऊया. तर कलम 46ची भाषा अगदी स्पष्ट आहे. यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे राज्याने विशेष काळजी घेऊन ह्या घटकांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती घडवून आणावी. आणि दुसरं म्हणजे त्यांचं सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करावं. म्हणजेच या कलमाची 2 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं आहे प्रोत्साहन, म्हणजे सक्रियपणे शिक्षण आणि आर्थिक विकासाला चालना देणं. आणि दुसरं आहे संरक्षण, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि शोषणाविरुद्ध एक ढाल बनून उभं राहणं. चला आता पाहूया की हे फक्त कागदावरच राहिलं की यातून काही ठोस कायदे आणि धोरण सुद्धा बनले. खरं तर कलम 46 मधून अनेक मोठे आणि महत्त्वाचे कायदे जन्माला आले आहेत. जसं की 1989चा अत्याचार प्रतिबंधक कायदा, ज्याला आपण सगळे अॅट्रॉसिटी ॲक्ट म्हणून ओळखतो. मग 1992च्या प्रसिद्ध इंदिरा साहनी खटल्याने आरक्षणाच्या धोरणाला एक प्रकारे न्यायालयीन मान्यता दिली. आणि 2006च्या वन हक्क कायद्याने तर आदिवासी बांधवांना त्यांचे जमिनीचे हक्क परत मिळवून दिले. बरं, फक्त कायदे करून भागत नाही, त्यासाठी आर्थिक पाठबळही लागतं. त्यासाठी आदिवासी उपयोजना TSP आणि विशेष घटक योजना SCP यांसारख्या योजनांमधून थेट या समाजांच्या विकासासाठी निधी बाजूला ठेवला जातो. इतकंच नाही तर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचा मार्गही सोपा होतो. तर मग ह्या सगळ्याचा विचार केल्यावर हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे हे आता आपल्या लक्षात येऊ लागलं असेल. चला याचं महत्त्व आणखी स्पष्टपणे पाहूया. हे आकडे बघा. देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.5% अनुसूचित जाती आणि 8.5% अनुसूचित जमाती आहेत. म्हणजे मिळून जवळपास 25% लोकसंख्या. यावरून या कलमाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. हे खऱ्या अर्थाने लाखो लोकांसाठी एक घटनात्मक कवच आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो की या कलमाचा उद्देश कोणाला तरी विशेष वागणूक देणं आहे का? की ज्यांना इतिहासात विकासाच्या शर्यतीत मागे ठेवलं गेलं त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे कलम भेदभावाचं नाही, तर समान संधी निर्माण करणारा एक साधन आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्या एका वाक्यात या कलमाचं सगळं सार आहे. इतिहासाने ज्यांना वंचित ठेवलं त्यांना आपलं संविधान विशेष न्याय देतं.
पण जाता जाता एक प्रश्न उरतोच. समाज बदलतोय, काळ बदलतोय. मग बदलत्या काळानुसार कलम 46 सारख्या वचनाची भूमिका आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशी असायला हवी, यावर नक्की विचार करा. जय हिंद, जय